नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधानसभेच्या तयारीसाठी भाजपचं आज पुण्यात अमित शहांच्या उपस्थितीत अधिवेशन होत आहे। आजच्या संमेलनात विधानसभेचा रोड मॅप ठरवला जाणार आहे। महायुतीत 160 ते 170 जागा मागण्यासंदर्भात चर्चेची शक्यता आहे। कोर कमिटीच्या बैठकीत 160 ते 170 जागा लढवण्यावर चर्चा झाली होती। विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्ह बाबत राजकीय प्रस्ताव मांडला जाणार आहे। अमित शहा रात्री उशिरा पुण्यात दाखल झाले आहेत। पुण्यात दाखल होताच रात्री उशिरा अमित शहांची फडणवीसांसोबत बैठक पार पडली। भाजपच्या अधिवेशनाआधी फडणवीस आणि शहांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे। बैठकीत शहांनी विधानसभेचा आढावा घेतला असल्याची शक्यता आहे। महायुतीत 160 ते 170 जागा लढण्यासंदर्भात कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली होती। यावर काय निर्णय होतोय ते आता पाहावं लागेल। तर शहांचा दौरा कसा आहे? अमित शहा 11 वाजता पुण्यातल्या JW मॅरियट हॉटेलमधून निघणार आहेत। 11:20 बालेवाडीतल्या अधिवेशन स्थळी ते दाखल होतील। 11:30 पासून दुपारी 4 पर्यंत अमित शहा अधिवेशनात उपस्थित असतील। अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात बैठका होण्याची शक्यता आहे। दुपारी 3 वाजता अमित शहांचं समारोपीय भाषण आहे। महायुती एकसंघ आहे का? अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले। अजितदादांवरती सुद्धा भाजपच्या अनेक नेत्यांनी नाराजी बैठकीत व्यक्त केली अशी माहिती समोर आली। तर आज तो निर्धार केला जाईल महायुती एकसंघ असल्याचं? मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, बरं झालं चांगला प्रश्न विचारला। 100% आम्ही एकसंघ आहोत। आमच्या ज्या बैठकांमध्ये जे होत नाही ते काही लोक काही पत्रकारांना हाताशी धरून सूत्राच्या माध्यमातून आहे असं खोटं सांगवतात। मी तुम्हाला 101% सांगतो की आमच्या कोर टीमच्या दोन्ही बैठकीत एकच निर्णय झाला की हम सब साथ है, हम शक्ति के साथ आगे जाएंगे। आमच्यापैकी कोणीही अशा पद्धतीची भाषा वापरणार नाही असं बैठकीत ठरलं। पण जेव्हा बैठकीच्या बाहेर आलो तेव्हा एक TV चॅनल वगैरे सांगत होते की कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। असा कार्यकर्ताच अस्तित्वात नाही आहे। दादांवर कोणतीही नाराजी नाही असण्याचं कारणच नाही। जब हमने साथ देने का एक बार वादा किया तो बस मग त्या शोगे चित्रपटासारखं गाणं आहे, जीना मरना दोस्ती नहीं तोडेंगे असं आहे। हम ये दोस्ती नहीं तोडेंगे। फक्त खुर्ची स्वार्थ। आम्ही काय उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना होगा की खुर्चीसाठी मित्र सोडून द्यायचा? अरे आम्ही तर आहोत। एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्याशी मैत्री केली, आम्ही 105 होतो, पण आम्ही सांगितलं दोस्त के लिए त्याग करने वाली कोई पार्टी है तो भारतीय जनता पार्टी। कॅमेरामन रोहन सोबत विनायक डावरू, TV9 मराठी, पुणे। पुण्यात दाखल होताच रात्री उशिरा अमित शहांची फडणवीसांसोबत बैठक झाली। तर भाजपच्या अधिवेशनात आधी फडणवीस आणि अमित शहांमध्ये महत्त्वाची चर्चा झालेली आहे। अनेक मुद्दे केंद्रस्थानी असतील, त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो जागा वाटपाचा।